भाजपचा खासदार असलेला निशिकांत दुबे आपल्या वक्तव्यानं भाजपाची अडचण वाढवतोय हे कदाचित त्याच्यासाठी महाराष्ट्रापुरतं तरी लक्षात येत नाहीये। महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीचा चेहरा हा अमराठी प्रेमी आणि त्यात सुद्धा अमराठी भाषिकांच्यासाठी अधिक काळजी करणारा पक्ष अशा रंगामध्ये रंगवायचे प्रयत्न सुरू आहेत। भले महाराष्ट्रात नसतील विधानसभेच्या निवडणुका, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यात सुद्धा खास करून मुंबईची निवडणूक महत्त्वाची असल्यानं दुबेच्या प्रत्येक वक्तव्याचा संदर्भ येत्या दिवसांमध्ये दिला जाईल। भाजपची डोकेदुखी त्याचमुळे वाढणार आहे। आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम संभालिए। तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक। त्यांचं टाळ्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका। आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत। निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत। ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे।